हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि चला आजच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे मी. मला आवरायचं आहे, आवरलेलं काही नाही आहे. थोडंसं बेड वगैरे आवरत होते, बाळाचं आवरत होते, बाळाला ड्रॉप वगैरे दिला आता जस्ट. आणि म्हणजे ब्लॉग स्टार्ट करावा, ब्लॉग स्टार्टच केला नाही आहे. मग ना असं होतं की खूप उशीर होतो ब्लॉग स्टार्ट करायला आणि असं वाटतं अरे यार आता खूप उशीर झाला आहे, आता ब्लॉग करून काय करायचं. सगळं तर आपण पहिलंच झालं, आपलं काम वगैरे करून झालेलं आहे, मग आता काय दाखवायचं ब्लॉगमध्ये असं होतं. म्हणून आज ठेवलं थोडंसं काम करून बाकी, मग म्हटलं पहिलं ब्लॉग स्टार्ट करूया आणि ब्लॉग एंडपर्यंत बघा. आणि तुम्हाला सगळ्यांना बाळाचं नाव खूप जास्त आवडले, खूप छान छान सगळ्यांच्या कमेंट वाचून मला खूप बरं वाटतंय. नवीन नाव आहे हे, सक्षमीचं नाव तुम्हाला खूप आवडलंय, थँक्यू. चला ब्लॉग एंडपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. आज बहुतेक आम्ही जाणार आहे, आपण बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे आम्हाला. काय खूप जास्त उशीर होणार आहे. गिराईक द्यायला जायचं, गिराईक द्यायला जाऊन यायलाच मला 1 तास लागत. तिथे पुढून ताक बनवायला लागायचं. ताक बनवायला 12 वाजता जायचं होतं, आता 12:30 वाजले. मग तुम्हाला 1 वाजता बाहेर जाणार येतील, त्यानंतर मग जाणार मी 1 तास. तिथून पुढे परत पॅकिंग सगळं पडवून बसणार आता. आणि मम्मी पप्पा गेले ते मिरची आणायला, मसाला बनवायचे आम्हाला, त्यासाठी ते मंडईत गेले ते मिरची आणायला. त्यांना किती वेळ लागेल ते माहीत नाही आहे, बघू आता ते कधी येतं. ते आल्यावरती हे मागं जाणार आहे ताक बनवायचं डेअरीमध्ये जाऊन. सो ह्यांना किती वेळ होतं किती नाही बघूया आपण. तोपर्यंत चला मी सगळं घर आवरते. घरातले कपडे एवढेच मशीनला लावले होते काल, तर ते वाळत टाकायचे होते. त्याच्यानंतर अजून एक मशीन लावायची, पण ते आज नाही लावता येणार आहे कारण की आमच्या इथे 2 दिवस पाणी येणार नाही. बाळाचं हे जे ड्रॉप आहे, हे ज्याने ड्रॉप द्यायला लागतं बाळाला, पाजायला लागतं थोडं 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 थोडं. आणि ते मी गरम पाण्याने धुवून ठेवते. यात माझं गरम पाणी ऑलरेडी केलेलं असतं. आता हे खूप जास्त गरम पाणी आहे, ते माझं प्यायचं पाणी आहे गरम, ह्यात मी वॉश करते. तुम्ही कसं करता मला सांग, मला माहीत नाही काय, पण आता मी तर गरम पाण्याची यूज करते, धुते, मग परत ह्यात ना ते बंद करून ठेवते. तुम्ही कसं करता ते मला सांगा, म्हणजे मला कळेल. मला काही माहीत नाही यातलं कसं करतात काय करतात, पण मी यूज केल्यानंतर हे गरम पाण्याने वॉश करते. तर गाईज ब्लॉग आपलं चालू आहे आणि मावशी आलेले बाळाला आंघोळ घालण्यासाठी. बाळाची आंघोळची तयार चालू आहे. मी महाग गेलो होतो दुपारी पॅकिंगसाठी, कारण काल जयंती होती. काल जयंतीमुळे काय आम्ही ताक वगैरे पॅक केलं नाही. आज दुसऱ्या दिवशी ताक वगैरे पॅक केलं, त्यामुळे दुपार सगळं तिकडेच गेली. आणि आजच्या ब्लॉगमध्ये ना आपण तुम्हाला सांगणार आहे कोण कोण सिलेक्ट झालेलं आहे त्यासाठी, जे तिघं चौघ त्यांची नाव सांगणार आहे. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आपण त्यांची नावांची चिठ्ठ्या वगैरे बनवून त्यांना लकी ड्रॉ आपण ज्यांचं नाव आहे चिठ्ठ्यामध्ये त्यांना सांगून टाकू कोण विनर ते, तर कॅमेऱ्यासमोर करून टाकू मग सगळं. काय मॅचिंग केलं आम्ही आज, मॅचिंग केलंय. तर दोघं तिघांचे कमेंट आले होते, बाळाला आणि आईला दुरी का देतात, तर त्याबद्दल आमची मम्मी सांगेल का दुरी देतात बाळाला. सांग की तू. चांगलं असतं दुरी दिलेलं हा बाळाला. चांगलं असतं. एक किती महत्वाची गोष्ट सांगितली, किती मस्त ती. बापरे, एवढी महत्वाची गोष्ट काहीच किती एवढं तुम्हाला भारी इन्फॉर्मेशन भेटली माझ्या मम्मीकडनं. चांगलं असतं काय देतात माहिती, चांगलं असतं. कसली भारी इन्फॉर्मेशन मी दिली माहिती पाहिजे तिने मम्मीने. चांगलं असतं दुरी काय तर चांगलं असतं. कीटाणू वगैरे नसतात. मावशी सांगाल कशामुळे करते, थोड्या वेळ सांगाल मावशी. आता बाळाची मालिश वगैरे करते, मग थोड्या वेळ सांगाल. बाळाची आंघोळ झालेली आता, मावशी सांगाल दुरी काय देतात बाळाला आणि बाळाच्या आईला. अरे धुरी म्हणजे असं असतं, बाळांचा नवीन जन्म होतो नाही का, आणि बाळ लहान असतं छोटंसं, मग त्या धुरीने ना चांगलं निरोगी वाटतं. त्यात वाळून शेपा येते टाकतो आपण धुरीमध्ये, ह्याच्यात शेकोटीमध्ये काय, आणि त्याच्याने धुरी झालं की छान वाटतं. मग ते असं बाळाला पण आणि छान वाटतं, पण होतं का त्याने? त्याने व्यवस्थित राहतात, सगळं शरीर व्यवस्थित राहतं निरोगी, काय कुठलं रायरोग होत नाही त्या धुरीने. आणि आईला काय देतात? आईला सुद्धा देतात ना. आईचं पण हे असतं ना, नवीन जन्म झालेला असतो, जन्म बघायला तिचा सगळं शरीर हे झालेलं असतं. तर कळलं असेल तुम्हाला, कारण तुमचे कमेंट आले दोघं तिघांच्या बा धुरी का दिलेत आम्हाला पण सांगा. धुरी का देत तुम्हाला आता कळलं असेल का धुरी देतोय. इथं आजी बाळाला भांडतीये. एक आजीचं काम झालंय, आता एक आजीचं
काम चालू आहे बांधायचं. पंखा लाव बाबा. पण आम्ही आज धुरी देणार नाहीये कारण की खूप गरम होतं, गरम व्हायला लागले वाटतं, गरम व्हायला लागले खूप. तर गरम होण्या त्यामुळं गरमीमध्ये अजून तिला गरम गरम वाफा नको द्यायला, त्यामुळे आज ती धुरी कॅन्सल आहे. तिथं बघू शकतो मी सगळी तिथी तयारी करून ठेवली होती इथं धुरी द्यायची. हे बघा सगळी तयारी करून ठेवली होती, पण यांचं डिसिजन झालं की नको धुरी द्यायला, खूप गरम होती आधीच आणि त्याच बाळाला गरम गरम धुरी नको, त्यामुळं ते खरं बाळ वाटतं. धुरी नको. आणि आज तिला एवढी पांढरी पाल केली ना मम्मीने बोलायलाच नको. कशी बघते बाळा. आंघोळ केल्या बाळाने काय केलं पाहिजे मावशी? हा? आंघोळ केल्या बाळाने काय केलं पाहिजे? आंघोळ केल्यानंतर बाळा झोपलं पाहिजे कमीत कमी 2 हे काय करतंय काय करतंय? बघ की टकामका बघतोय. नाही, झोपल ती थोडीला पाणी लागल तेव्हा झोपल ती का नाही? हा, कारण आंघोळ केल्यावर छान वाटतं. पालायची गरज म्हटलं होती, पिली आता गोड गोड. आता नको पाजूस. बाळ झोपत नाही आपलं लगेच. चला आता मम्मीचं रोजचा एक ठरलेला प्रश्न विचार, काय काय करायचं, काय करू? भाजी काय करायची, भाजी काय करायची? नाहीतर काय बाळातलीला काय वेगळं करायचे, आपल्याला काय वेगळं करायचं, सगळं होतं. पण ते भाजीचा लय मोठा प्रश्न पडतो. माझा काय करते नेमकं? अंड्याचं करू का फोडून? आणि अंड्याचं कालवण कर, हिला सेपरेट कर, आपल्याला अंड्याचं कर. आपल्याला नाही परवडत. हा आपल्याला परवडत नाही मग त्यात चिकन येते. 10-12 अंडी लागत आहेत 6 माणसांना. 60 रुपये. 5 माणसांना 10 तर लागत आहेत आणि हिला 2-12 अंडी लागत आहेतच. मग काय करते मग? आपल्याला बोंबील असलं तर बोंबील कर. ती त्याशी बोंबडे चटणी केली तशी करू का? हा वरण भात नशी बोंबील चटणी कर ना. हे खाईल का? नाही महिला काय करते मग? आपण इथं. शिट. पाणी तापा ठेवतो तरी म्हणजे असा आवाज काय येतो, ते पाणी बंद कर बरं. माझं जेवण आलेलं आहे, अंड्याची भाजी आणि भाकर आणि भात. त्यासोबत मी बघतीये पिक्चर बघून झाल्यानंतर मला ह्याच्या घड्या घालायच्या ते, त्या कपड्याच्या घड्या घालायच्या ते. कपडेत बसून बसून पाठण गेली कामातून. आता थोडंसं जेवण करते, त्यानंतर कपड्याच्या घड्या घालून पडते, पहिली कमरेला शेकते जरा. तर गाईत जेवण वगैरे झालं आमचं, पायलचं पण. आणि पायल घड्या घालती घड्या. तर आता पायलच्या तोंडाने सांगतीलच नाही, सांगेल की काय सांगशील तू? बोल तिकडून. नाव म्हणजे कोणी कोणी करेक्ट गेस केलं होतं सक्षमीचं नाव, तुम्हाला सांगते मी आता. आम्ही सांगतो नाव, ठीक आहे? थांबा जरा. आम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवले ते, ज्यांनी एकदम करेक्ट गेस केलं होतं त्यांचं. एकच आपण गिफ्ट द्यायचं ना, म्हणजे एकालाच गिफ्ट द्यायचं ना. सांगितलं की लकी ड्रॉ काढायचं, मी सांगतो ना, तो ऐकत हा, नाही. लकी ड्रॉ काढणार आहे, पण एकालाच द्यायचं ना. लकी ड्रॉ काढलं, दादांचं लकी ड्रॉ काढलं का? कसं उलटा बोलतो, नॉनसेन्स सारखी वागती नसती. कसं उलटा बोलतो बायको. बायको असली बिनाकल्यासारखी बोललं तर काय करायचं? सांगा तुम्हीच काहीच. दर सांग आता, नाव सांग नीट व्यवस्थित. एक नाव आहे वर, असंच नाव आहे वर, $3 आहे पुढं 173 असं आयडीचं नाव आहे. त्यांनी सक्षमी हे करेक्ट गेस केलेलं आहे. दुसरं नाव आहे विशू परमार, त्यांनी पण सक्षमी बरोबर गेस केलेलं आहे. अजून तुम्हाला सांगते निकिता किरण घरात, यांनी पण सक्षमी नाव, घरात हो घरात असं आडनाव आहे त्यांचं. त्यांनी पण सक्षमी बरोबर गेस केलेलं आहे. अजून 4th आहे काजल वाघमारे 1962, त्यांनी पण सक्षमी एकदम करेक्ट गेस केलंय. तर आपले हे 4 नाव आहेत. 4 नाव आहेत. आता हे 4 जणांनी सगळे नियम रूल्स फॉलो केलेत का हे आम्हाला तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करून दाखवा. इंस्टाग्रामला पायाच्या अकाउंटला मेसेज करा, आम्ही चेक करू. तुमचे कमेंट्स आहेत. आणि गेस पण खूप जणांनी केलं होतं, 2-3 जण अजून एक्स्ट्रा होते, पण त्यांची कमेंट पहिल्यांदाच होती ती. ह्याच्या आधी त्यांनी किती व्लॉगला कमेंट केले नव्हते, त्यामुळे त्यांचं नाव आम्ही नाही घेतलं. आमचा पहिला रोज की तुमच्या व्लॉगला काही ना काहीतरी कमेंट असले गरजेचे आहेत. म्हणजे पहिल्यापासून तुम्ही आमचे व्हिडिओज बघणं गरजेचं आहे, कमेंट करणं गरजेचं आहे. तर तुमचे कमेंट असणं गरजेचं होतं. त्यातल्या हे 4 जण आहेत, त्यांनी पूर्वी पण आपल्या व्लॉगला 1-2 कासाला पण कमेंट केल्या होत्या. त्यामुळे आपण हे 4 नाव सिलेक्ट केलं. त्या 4 नावामधनं आपण लकी ड्रॉ काढणार आणि त्या लकी ड्रॉमधनं समजणार की तुम्हाला कोण आहे, ज्याला आपण स्ट्रोप क्रीम, सोट्रोची प्रायमर आणि स्ट्रोप क्रीम देणार आहे, बरोबर ना? तर आपण त्यांना तुमच्या ॲड्रेसवर
घरपोच ती क्रीम येणार आहे. चांगली कंपनी आहे सो ट्रू आणि चांगलं प्रोडक्ट येते. आणि ज्यांना भेटलं आणि ज्यांनी गेस केलं त्यांनी काही तुम्ही कमेंट इथून पुढे ब्लॉगला कमेंट करत राहा. ज्या जवळ बाळा दुसरा महिना होईल ना तेव्हा सांगायला मी तुमचं चॅलेंज काय आहे ते. तर असे 4 जण आहेत. उद्याच्या ब्लॉगमध्ये त्यांचं आपण काही कट काही एडिट न करता नाव तुम्हाला चिठ्ठी दाखवणार, तुमच्यासमोर नाव लिहिणार, तुमच्यासमोर चिठ्ठी बनवणार, तुमच्यासमोर ती हलवणार आणि कोणत्या तरी लहान पोराला बोलून ती चिठ्ठी काढायला लावणार. ती चिठ्ठी काढल्यावर ज्यांचं कुणाचं नाव येईल ते नाव काय म्हणतात त्याला त्यांना गिफ्ट देऊ. पण त्याआधी रूल इंस्टाला फॉलो केले की बघायला लागणार, सबस्क्राईब केलं की बघायला लागणार आणि कमेंट तर आहेत तुमचे 2 तर एक तर तुमची क्लीन झालेली आहे. बाकी 2 गोष्टी नसेल की तुम्ही आत्ता पण फॉलो करू शकता आणि आत्ता पण सबस्क्राईब करू शकता तुम्ही काय असेल ते. तर बघू आपण लकी ड्रॉ काढू आणि तुम्हाला आपलं गिफ्ट देऊन टाकू.